मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ई पीक पाहणी संदर्भात मी आता लेटेस्ट एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आल्या होत्या की ई पीक ॲप्लिकेशन चालत नाही किंवा ई पीक ॲप्लिकेशनला काही एरर येत आहे. मित्रांनो, मध्यंतरी शासकीय स्तरावरून या संदर्भात काहीतरी एरर आला होता. आता जी ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आहे, जे नवीन व्हर्जन आहे, ते आता सुरळीतपणे चालू झालेलं आहे. आणि सुरळीतपणे चालू झाल्यानंतर हे ॲप्लिकेशनमध्ये ई पीक पाहणी करणं आता सोपं झालेलं आहे. आज आपण आलेलो या सोयाबीनच्या शेतामध्ये. या शेतामधील या सोयाबीनची ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे आपण आजच्या डेटमध्ये नोंदणी कशी करावी लागते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा तुम्ही ई पीक पाहणी करता त्यावेळेस काही चूक झालेली असेल पाहणी करताना, त्यानंतर ती चूक कशी दुरुस्त करावी लागते किंवा जो डेटा आहे तो 48 तासामध्ये तुम्ही त्यामध्ये चुकीची दुरुस्ती करू शकता किंवा तो डेटा नष्ट करू शकता. तर तो डेटा नष्ट कसा करावा, परत चूक झाली असेल तर चूक दुरुस्ती करण्यासाठी परत पिकाची नोंद कशी करावी, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी ॲप्लिकेशनचा उपयोग करताना प्रॉब्लेम येत होते, समस्या येत होत्या, त्यांना कदाचित या व्हिडिओमुळे त्या समस्या येणार नाही आणि तुम्ही देखील तुमच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी वेळेत करू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळायचा असेल तर शासकीय स्तरावरून विविध सूचना आलेल्या आहेत, ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही ई पीक पाहणी करून, अशी असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तूर, मूग, उडीद जेही पीक असेल त्या पिकाची ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी करायची आहे. चला तर आता या लेटेस्ट व्हर्जनमध्ये ई पीक पाहणी कशी केली जाते या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये ई पीक पाहणी असा कीवर्ड टाका. त्यानंतर सर्च करा. ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल. त्या शेजारी इन्स्टॉल बटन दिसेल, त्या बटनवरती टच करा. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यावर या ॲप्लिकेशनला ओपन करा. ॲप्लिकेशनला ओपन केल्यावरती काही परमिशन्स या ठिकाणी लागतील, त्या ॲक्सेप्ट करा. स्लाईड करा. पुढे पुढे या ॲरोवरती टच करत चला. महसूल विभाग निवडल्यानंतर खातेदाराचं नाव निवडा. खातेदाराचा पासवर्ड जर विसरला असेल तर संकेतांक विसरला त्या पर्यायावरती टच करा. ज्या परमिशन हव्या असतील त्या परमिशन या ठिकाणी देऊन टाका. पीक नोंदवा या पर्यायावरती क्लिक करा किंवा टच करा. त्यानंतर या ठिकाणी खाते क्रमांक निवडा. भूमापन गट क्रमांक निवडा. भूमापन गट क्रमांक निवडल्यावर जमिनीचे क्षेत्र येईल. त्यानंतर हंगाम निवडा. हंगाममध्ये खरीप हा पर्याय निवडा. त्यानंतर पिकाचा वर्ग निवडा. निर्बळ पीक जर असेल तर तो पर्याय क्लिक करा. त्यानंतर पीक किंवा फळबाग यापैकी एक पर्याय निवडा. तुमच्या शेतात जे पीक आहे ते पीक या ठिकाणून निवडा किंवा ते अक्षर टाईप करा. क्षेत्र भरा. जेवढ्या क्षेत्रावर तुम्ही पीक लावलेलं आहे ते भरा. जलसिंचनाच्या साधनामध्ये दिलेल्या पर्यायामधून एक पर्याय निवडा. सिंचन पद्धती निवडा. ज्या दिवशी लागवड झाली तो लागवड दिनांक या ठिकाणी टाका किंवा सेट करा. दिनांक सेट झाल्यावर अक्षांश रेखांश मिळवा या हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर शेतात जा आणि फोटो काढा या पर्यायावरती टच करा. आता अशा प्रकारे कॅमेरा सेट करा की तुमच्या शेतातील सर्व पीक या ठिकाणी कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसेल. फोटो क्लिक करा. त्यानंतर राईट टिकवर टच करा आणि ही सर्व माहिती या ठिकाणी वाचून घ्या. त्यानंतर वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या समोर दिसत असलेल्या चौकोनी टच करा आणि जी राईट टिक आहे त्यावरती टच करा. अशा पद्धतीनं पीक माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे. आता जी पीक माहिती आपण साठवलेली आहे ती उदाहरणार्थ चुकीची जर आपल्याकडून साठवली गेली, चुकीची नोंदवली गेली तर ती चूक दुरुस्त कशी करावी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पीक लागवडीचा जो दिनांक आहे तो या ठिकाणी चुकलेला आहे. 26/6च्या ऐवजी 26/7 असं झालेला आहे. हा जो दिनांक आहे तो आता दुरुस्त करायचा आहे. तर यासाठी या ठिकाणी 2 पर्याय दिलेले आहे. एक तर दुरुस्ती करा या पर्यायावरती टच करा किंवा नष्ट करा असा देखील एक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे. दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करा या पर्यायावरती टच करा. जसे तुम्ही दुरुस्ती करा या पर्यायावरती टच कराल तर परत एकदा पीक दुरुस्तीचा हा जो फॉर्म आहे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झालेला असेल. या ठिकाणी सविस्तर माहिती भरून माहिती सुधारून घ्या. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, माहिती सुधारणे. जर तुम्हाला माहिती सुधारणे जमत नसेल तर परत एकदा पिकांची माहिती या ठिकाणी जा आणि नष्ट करा या पर्यायावरती क्लिक करा.
आणि जी चुकीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती नष्ट करून टाका. नष्ट करा या बटनावरती टच करताच एक पर्याय दिसेल. तुम्हाला पीक माहिती नष्ट करायची आहे का, हो या पर्यायावरती क्लिक करा आणि जी चुकीची माहिती आपण या ठिकाणी नोंदवली ती परत नोंदवा. या तुम्ही बघू शकता पीक माहिती नष्ट झालेली आहे. आता ठीक या पर्यायावरती टच करा. आता परत एकदा या ठिकाणी माहिती भरा, जशी आपण अगोदर भरली होती अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी माहिती भरायची आहे. पिकांचा फोटो काढायचा आहे आणि ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर परत एकदा ती अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर सेव्ह करा. ही प्रोसेस केल्यावर तुमची माहिती परत एकदा सेव्ह झालेली. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जी चूक झाली होती ती आता आपण दुरुस्त केलेली आहे आणि पिकाची नोंद सुद्धा या ठिकाणी पिकाची माहिती पहा या रकान्यामध्ये आलेली आहे. आता तुमच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनमध्ये नोंद झालेली आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर परत एकदा मेन होमवर या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी गावाच्या खातेदारांची पीक पाहणी हा जो पर्याय दिसेल त्यावरती टच करा. जसे तुम्ही या ठिकाणी टच कराल तर तुम्ही बघू शकता तुमच्या गावातील ज्या लोकांच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यांच्या नावाच्या बॅकग्राऊंडला हिरवा कलर दिसत आहे. म्हणजे ज्या नावाच्या बॅकग्राऊंडला हिरवा कलर आहे त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या नावाच्या बॅकग्राऊंडला पांढरा कलर आहे त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणं अजून बाकी आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की ई पीक पाहणी कशी करावी. पिकांची जर ई पीक पाहणी करताना चूक झालेली असेल तर ती चूक दुरुस्त कशी करावी किंवा तो डाटा नष्ट करून परत एकदा पिकांची नोंद कशी करावी.